Now, this is our third NCERT book, word to word reading clip for the chapter 9, Biomolecule. याच्या आधी आपण अमिनो ॲसिड्स बघितले, नंतर लिपिड्स बघितले आणि नंतर नायट्रोजन बेसेस बघितल्या, 5 प्रकारचे न्यूक्लिओसाइड न्यूक्लिओटाइड्स बघितले. Now the second title, important title, is प्राइमरी एंड सेकेंडरी मेटाबोलाइट. तो पहले इस बात को समझो कि मेटाबोलाइट आर द प्रोडक्ट विच आर ऑब्टेन ड्यूरिंग मेटाबॉलिज्म. तो सर मेटाबोलाइट्स मेटाबॉलिज्म के दरमियान प्राप्त होते हैं. तो मेटाबॉलिज्म क्या है? लाइफ प्रोसेसेस है. तो फर्ज करो कि बायोकेमिकल रिएक्शंस जो है, जैसे कि कार्बन डाइऑक्साइड प्लस वाटर से ग्लूकोज बनना ड्यूरिंग फोटोसिंथेसिस, तो ग्लूकोज इज अ मेटाबोलाइट. और फिर ग्लूकोज को ऑक्सीडाइज करके CO2 और H2O प्राप्त करना. So, such processes, which is respiration, such processes are called metabolic processes. तो अगर सिंपल प्लस सिंपल इससे कॉम्प्लेक्स बनता है तो इट इज अ एनाबोलिक प्रोसेस, कंस्ट्रक्टिव प्रोसेस. और इसके उल्टा कॉम्प्लेक्स तोड़ के वापस सिंपल प्लस सिंपल और एनर्जी मिलती है तो दैट इज अ कैटाबोलिक प्रोसेस. तो एनाबोलिक प्लस कैटाबोलिक इज इक्वल टू मेटाबोलिक प्रोसेस. और मेटाबोलिक प्रोसेस में जो भी चीज़ें मिलती है दे आर कॉल्ड मेटाबोलाइट. तो सारे प्राणी जो है उनकी लाइफ प्रोसेसेस के दरमियान जो मेटाबोलाइट्स बनाते हैं या जिनको तोड़ा जाता है, सो दे आर प्राइमरी मेटाबोलाइट्स. और ये जो प्राइमरी मेटाबोलाइट्स है, they have a defined function, known function. They are utmost important for the survival of the animal. तो सर मग हे सेकंडरी मेटाबोलाइट्स काय असतात? तो सुनो, सेकंडरी मेटाबोलाइट्स ये प्लांट्स, फंगाई, बैक्टीरिया, अदर माइक्रोब्स बनाते हैं. तो प्राइमरी में और सेकेंडरी में फ़र्क क्या है? तो बड़ी आसान भाषा में फ़र्क ये है कि प्राइमरी मेटाबोलाइट्स आर utmost important for survival, having defined identified function. Secondary metabolites are not that important for survival, and at present we don't know their identified defined function in that organism. But commercially secondary metabolites are very important. म्हणजे सर प्राणी फक्त प्रायमरी मेटाबोलाइट्स बनवतात आणि प्लांट, फंगस, बॅक्टेरिया, अदर मायक्रोब हे प्रायमरी सोबत काही असे मेटाबोलाइट बनवतात की जे त्यांच्या सर्वायवलसाठी अटमोस्ट इम्पॉर्टंट नाही. त्या मेटाबोलाइटचा डिफाईन्ड रोल आयडेंटिफाईड नाही, पण ते कमर्शियली आपल्याला खूप इम्पॉर्टंट असतात. त्यांना आपण सेकंडरी मेटाबोलाइट म्हणतो. जसं अल्कलॉइड्स, स्टिरॉइड्स, गम, रेझिन, पेक्टिन, अँटीबायोटिक, अँटीटॉक्झिन, अँटी ॲलर्जेन, पिगमेंट्स हे सगळे सेकंडरी मेटाबोलाइट आहे. आणि इथं जो टेबल दिलेला आहे त्याच्यावर हमखास क्वेश्चन दरवर्षी असतो. मी प्रत्येक वेळा तुम्हाला सांगतोय, हा इन्फॉर्मेशन बेस्ड चॅप्टर आहे, सोपा चॅप्टर आहे. पूर्ण चॅप्टरमध्ये हार्डली 2 पेजेस म्हणजे 1 पानच हायलाइट्स निघतील आणि त्याच्यावर तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन भेटतील. म्हणून कृपया कंटाळा नीट ॲस्पायरंटनी करू नये. तो लेट अस स्टार्ट. मोस्ट एक्साइटिंग आस्पेक्ट ऑफ केमिस्ट्री deals with isolating thousands of compounds, small and big, from living organism
and determining their structure and if possible synthesizing them. तो केमिस्ट्रीचा मोस्ट एक्साइटिंग जो पार्ट आहे तो हा आहे की आपण हजारो ऑर्गॅनिक केमिकल आयसोलेट करू शकतो, छोटे मोठे लिव्हिंग ऑर्गॅनिझममधनं. आणि एवढंच नाही तर आपण त्याचं स्ट्रक्चर डिटरमाइन करतो किंवा त्यांना सिंथेसाइजही करतो. मतलब ये कहा कि केमिस्ट्री का अगर कोई सबसे एक्साइटिंग पार्ट है तो वो ये कि लिविंग टिश्यू से, लिविंग ऑर्गेनिज्म से हजारों की तादाद में ऑर्गेनिक केमिकल का आइसोलेशन हम लोग करते हैं. वो छोटे बड़े हो सकते हैं. इतना ही नहीं, हम उनका स्ट्रक्चर भी डिटरमाइन कर सकते और उन्हें आर्टिफिशियली सिंथेसाइज भी कर सकते. So the most exciting aspect of chemistry deals with isolating thousands of compounds, small and big, from living organism, determining their structure and if possible synthesizing them. If one were to make a list of biomolecule, जर आपण बायोमॉलिक्यूलची लिस्टच बनवायचं ठरवलं म्हणजे कार्बन कंपाऊंडची, such a list would have thousands of organic compound including amino acid, sugar, etc. तो इस लिस्ट में हजारों ऑर्गेनिक केमिकल कंपाउंड्स आएंगे, एनलिस्ट होंगे, जिसमें अमीनो एसिड, शुगर्स, न्यूक्लिक एसिड्स, एरोमेटिक कंपाउंड्स, ऐसे बहुत सारे होंगे. For reasons that are given in a section 9.10, we can call these biomolecules as metabolites. तो 9.10 में मेटाबॉलिज्म में एनाबॉलिज्म क्या है माने कंस्ट्रक्टिव प्रोसेसेस, कैटाबॉलिज्म क्या है डिस्ट्रक्टिव प्रोसेसेस और एनर्जी रिलीजिंग प्रोसेसेस. इसमें कहा है कि कोई भी बायोकेमिकल रिएक्शन का जो एंड प्रोडक्ट रहता है लिविंग बॉडी में उसे मेटाबोलाइट कहते. तो ही सेड फॉर अ रीजन दैट इज गिवन इन अ सेक्शन 9.10 वी कैन कॉल दीज बायोमोलिक्यूल एज मेटाबोलाइट्स. इन एनिमल टिश्यू वन नोटिसेस presence of all such category of compound. In animal tissue one notices the presence of all such category of compound shown in a figure 9.1. मतलब वहाँ शुगर से ग्लूकोज, राइबोज, वहाँ अमीनो एसिड से, वो फिगर में अगर आपको याद है तो ग्लाइसिन, एलेनिन, सेरीन, वहाँ पर फैटी एसिड दिया है, पाल्मिटिक एसिड, वहाँ पे ट्राइग्लिसराइड्स दर्शाया है, ग्लिसरॉल एंड 3 फैटी एसिड. अ वेरी सिंपल लिपिड वहाँ दिखाया ग्लिसरॉल, वहाँ स्टेरॉइड दिखाया है कोलेस्टेरॉल, वहाँ पर फॉस्फोलिपिड दिखाया है लेक्टिन. तो ये सारी चीज़ें जो है, सो इन एनिमल टिश्यू वन नोटिसेस द प्रेजेंस ऑफ ऑल सच कैटेगरी ऑफ कंपाउंड दोज आर शोन इन अ फिगर 9.1. These are called primary metabolite. म्हणजे प्रायमरी मेटाबोलाइट कोण आहे सर? कार्बोहायड्रेट, लिपिड्स, ॲमिनो ॲसिड्स, नायट्रोजन बेसेस, हे सगळे कोण झाले? प्रायमरी मेटाबोलाइट. म्हणजे अटमोस्ट इम्पॉर्टंट फॉर सर्वायवल, हॅव्हिंग डिफाइंड आयडेंटिफाइड रोल. However, when one analyzes, now this is underlined, however, when one analyzes plant, fungal and microbial cell, one would see thousands of compound other than these called primary metabolite. So primary metabolite सोडून तुम्हाला शेकडो अजून मेटाबोलाइट्स भेटतील. However, when one analyzes plant, fungal and microbial cells, one would see thousands of compound other than these primary metabolites. They are, आता ही लिस्ट लक्षात ठेवा,
अल्कलॉइड, फ्लॅव्हेनॉइड, रबर, एसेन्शियल ऑइल, अँटीबायोटिक, colored pigment, scent, gum, spices. These are called secondary metabolites. या सगळ्यांना आपण म्हणतो सेकंडरी मेटाबोलाइट. त्यासाठी आपल्याला टेबल रटून टाकावं लागेल 9.3. While primary metabolites have identifiable function and play known role in normal physiological processes, we don't know at moment. While primary metabolites have an identifiable function and play known role in normal physiological process, we don't know at the moment understand the role and function of secondary metabolite in host organism. म्हणजे आपण सेकंडरी मेटाबोलाइट कोण बनवते हे पाहिलं की प्लांट, फंगल अँड मायक्रोबियल सेल. ते कोण असतात हे आपण पाहिलं. फ्लॅव्हेनॉइड्स, अल्कलॉइड्स, रबर, एसेन्शियल ऑइल, अँटीबायोटिक, कलर्ड पिगमेंट, सेंट, गम, स्पायसेस हे सगळे सेकंडरी मेटाबोलाइट आहे. प्रायमरी मेटाबोलाइटचा रोल फिक्स असतो, माहिती असतो. पण सेकंडरी मेटाबोलाइट्सचा ना रोल आयडेंटिफाय झाला आहे, त्यांचं फंक्शन आयडेंटिफाय झालं आहे, ना आपल्याला कळलं आहे. सो हावेवर मेनी ऑफ देम आर युजफुल टू ह्युमन वेलफेअर लाईक रबर, ड्रग्स, स्पायसेस, सेंट, पिगमेंट. सम सेकंडरी मेटाबोलाइट हॅव इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑल्सो. इन लेटर चॅप्टर अँड इयर यू विल लर्न अबाउट दिस. सो आत्ता हा टेबल बघा, सम सेकंडरी मेटाबोलाइट, आणि हा पाठच करायचा. आणि हा इतका सोपा आहे की तसाच 2 वेळा वाचला की लक्षात राहतं. देखो, तो पिगमेंट्स आर सेकंडरी मेटाबोलाइट्स. मग पिगमेंट्स कोणते आहे? कॅरोटेनॉइड्स. सो रेंजिंग बिटवीन येलो टू ऑरेंज रेड कलरच्या. अँथोसायनिन म्हणजे जे डॅकस कॅरोटा गाजरमध्ये असते, तो अँथोसायनिन आणि कॅरोटिनॉइड काय आहेत? पिगमेंट्स. हे तर लक्षात राहतं. नाव अल्कलॉइड्स. सो मॉर्फिन अँड कोडेन. सो मॉर्फिन अँड कोडेन. सो मॉर्फिन एंड कोडेन आर अल्कलॉइड. तो आपको याद है हेल्थ एंड डिसीज चैप्टर में पैपावर सोमनीफेरम दैट इज अफू, ओपियम, उससे ये 2 चीज़ें मिली थी, मॉर्फिन आणि डायएसिटिल मॉर्फिन म्हणजे हेरोइन. कोडेन हे दोन्ही काय आहेत? अल्कलॉइड्स. सो मॉर्फिन अँड कोडेन आर अल्कलॉइड. कॅरोटेनॉइड, अँथोसायनिन आर पिगमेंट. आता नंबर 3 टर्पेनॉइड. सो मोनोटर्पेन, डायटर्पेन आर टर्पेनॉइड्स. तो आत्ता आपल्याला 3 सेकंडरी मेटाबोलाइट लक्षात राहिले की मोनोटर्पेन, डायटर्पेन, टर्पेनॉइड. मॉर्फिन, कोडेन आर अल्कलॉइड. यांना ड्रग म्हणून कन्फ्यूज करायचं नाही मॉर्फिन, कोडेनला. कॅरोटेनॉइड, अँथोसायनिन आर पिगमेंट्स. नंबर 4 एसेन्शियल ऑइल्स. एसेन्शियल ऑइल्स. लेमन ग्रास ऑइल म्हणजे तिखाडीचं तेल. सो इट इज अ एसेन्शियल ऑइल. नंबर 5 टॉक्झिन. तो ॲब्रिन, रिसिन आर टॉक्झिन्स. मग याला तुम्ही रॅट प्रोनाऊन्स करा. रायसिन,
एब्रीन, आर्टॉक्सिन, RAT. तो सर कॅरोटेनॉइड आणि अँथोसायनिन आर पिगमेंट्स, कोडेन, मॉर्फिन आर अल्कलॉइड, मोनोटर्पेन, डायटर्पेन आर टर्पेनॉइड, लेमन ग्रास एसेन्शियल ऑइल आणि रायसिन आणि ॲब्रिन आर टॉक्झिन्स. नेक्स्ट नंबर 6, कॉनकॅनाव्हॅलिन ए. कॉनकॅनाव्हॅलिन ए इज लेक्टिन. कॉनकॅनाव्हॅलिन ए इज लेक्टिन. विनब्लास्टिन, विनक्रिस्टिन, कुर्कुमिन, कुर्कुमिन फ्रॉम हल्दी आर ड्रग्स. मग तुम्हाला ड्रग्सचे एक्झाम्पल कोणते दिले आहे त्यांनी? सर विनक्रिस्टिन, विनब्लास्टिन, कुर्कुमिन हे औषध आहे. मग लक्षात कसं ठेवायचं? अँटी कॅन्सर ड्रग असतात विनक्रिस्टिन आणि विनब्लास्टिन, म्हणजे अँटी कॅन्सर ड्रग्स, तो ड्रग्स. आणि हळदी हे अँटीसेप्टिक प्रॉपर्टीचा ड्रग आहे. तो कुर्कुमिन अँड विनब्लास्टिन आर ड्रग्स. अँड लास्ट पॉलिमेरिक सबस्टन्सेस. सो रबर, गम, सेल्युलोज आर लॉन्ग पॉलीमर्स. रबर, गम, सेलुलोज आर पॉलीमेरिक सब्सटेंसेस. अब देखो, आपको लिखना तो कुछ है नहीं एग्जाम में, सिर्फ ऑप्शन ही आइडेंटिफाई करना है. तो मैच द पेयर में पूछ सकते. एक तरफ पिगमेंट, अल्कलॉइड, टर्पेनॉइड, ऑइल और दूसरी तरफ उनके एग्जाम्पल. मग पिगमेंट्स कोणते आहे? सर कॅरोटेनॉइड्स आणि अँथोसायनिन. अल्कलॉइड कोणते आहे? मॉर्फिन आणि कोडेन. टर्पेनॉइड्स कोणते आहे? मोनोटर्पेन, डायटर्पेन. एसेन्शियल ऑइल, लेमन ग्रास ऑइल. टॉक्झिन कोणते दिले आहे? सर रॅट म्हणायचं, रायसिन आणि ॲब्रिन. लेक्टिन कोण आहे? इथं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. सो कॉनकॅनाव्हॅलिन ए इज लेक्टिन. ड्रग्जमध्ये विनक्रिस्टिन, विनब्लास्टिन, कुर्कुमिन. पॉलिमेरिक सबस्टन्सेस रबर्स, गम, सेल्युलोज. These are all secondary metabolites. So, next page. Sorry, on that page only. So after 9.2 title, primary and secondary metabolite, the title 9.3 bio macromolecules. तो आप एक बार 1 मिनट के लिए हमें सुन लीजिए. आपको याद है कि when a piece of vegetable or a piece of liver was grind in trichloroacetic acid, Cl3CCOOH, a thick slurry was obtained. हो सर आठवते. and when it was subjected to straining, म्हणजे त्याला आपण छानलं होतं, गाळलं होतं, तो फिर हमें 2 चीज़ें याद है मिली थी. तो चीज़ क्लॉथ या कॉटन क्लॉथ में जब थिक स्लरी को हमने स्ट्रेन किया तो जो भी एज अ फिल्ट्रेट मिला था, सो दैट इज एसिड सोल्यूबल पूल और एसिड सोल्यूबल फ्रैक्शन. और जो हमें ऊपर मिले थे एज अ रिटेनेट, सो दे आर एसिड इनसोल्यूबल फ्रैक्शन और रिटेनेट. अब सुनो, ये जो ऑर्गेनिक कंपाउंड्स है ये 2 प्रकार के हैं. जिस ऑर्गेनिक कंपाउंड का मॉलिक्यूलर वेट बिलो
1000 डाल्टन होगा. ज्या बायोमॉलिक्यूलचं वेट 1000 डाल्टनपेक्षा कमी असतं त्याला म्हणायचं बायो मायक्रोमॉलिक्यूल. बायो मायक्रोमॉलिक्यूल. आणि हे बायो माइक्रोमॉलिक्यूल जिनका वजन है 1000 डाल्टन से कम, ये हमें मिलते हैं इन एसिड सोल्यूबल पूल. अब जिनका वजन बहुत ज्यादा है, सो जो 10,000 डाल्टन तक होता है, सो 10,000 डाल्टन तक, दे आर कॉल्ड बायो मॅक्रोमॉलिक्यूल. तो सर ज्याचं वजन 1000 डाल्टनपेक्षा कमी असेल तो बायो मायक्रोमॉलिक्यूल किंवा सिम्पली बायोमॉलिक्यूल तो कुठे सापडेल? तर त्या फिल्ट्रेटमध्ये किंवा ॲसिड सोल्युबल पूलमध्ये. तो गाळला गेला कारण मॉलिक्युलर वेट कमी आहे. आणि ज्याचं वजन खूप जास्त असेल 10,000 डाल्टन, सो दे आर बायो मॅक्रोमॉलिक्युल्स. आता हे इतके मोठे आहे की हे फिल्ट्रेटमध्ये येणारच नाही. मग हे कुठे सापडतील तुम्हाला? ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शनमध्ये, म्हणजे कपड्याच्या वर सापडतील. तो अब एक पॉइंट पे आप ध्यान दो कि जो बायो मैक्रोमॉलिक्यूल्स है जिनका वजन 10,000 डाल्टन के ऊपर है, जो एसिड इनसोल्युबल फ्रैक्शन म्हणजे मॉलिक्युलर वेट जास्त असल्यामुळे गाळले गेले नाही, वहां पे रहते. जैसे कि प्रोटीन विच इज अ लॉन्ग पॉलीमर ऑफ अमीनो एसिड, पॉलीसैकेराइड विच इज अ लॉन्ग पॉलीमर ऑफ मोनोसैकेराइड. तो प्रोटीन हा एक लंबी चेन अमीनो ॲसिडची असते म्हणून मॉलिक्युलर वेट जास्त आहे. पॉलीसॅकराइड सो मोनोसॅकराइडची लॉन्ग चेन असते. न्यूक्लिक ॲसिड इट इज अ पॉलीमर ऑफ न्यूक्लियोटाइड. हे सगळे काय आहे? बायो मैक्रोमॉलिक्यूल. और ये कहाँ दिखेंगे? एसिड इनसोल्युबल फ्रैक्शन में. अब यहां पर जोर देके हम आपको एक चीज बता रहे कि लिपिड दिस इज नॉट अ लॉन्ग पॉलीमर. लिपिड हा पॉलीमर लॉन्ग चेन नाही, याला मोनोमेरिक युनिट्स नाही. आणि हा लिपिड एक्चुअली आहे माइक्रोमॉलिक्यूल. तो सर अगर वो बायो माइक्रोमॉलिक्यूल है निश्चित उसका वजन 1000 डाल्टन से कम होगा. हाँ, और वो पॉलीमर भी नहीं है. तो वो कहाँ मिलना चाहिए? तसं तुम्हीच तर सांगितलं जे मायक्रोमॉलिक्यूल असतात 1000 डाल्टनपेक्षा कमी, मॉलिक्युलर वेट कमी, तर ते तुम्हाला सापडायला पाहिजे ॲसिड सोल्युबल पूलमध्ये म्हणजे फिल्ट्रेटमध्ये. पण हा लिपिड त्याला एक्सेप्शन आहे. ये हमें नहीं मिलेगा इन फिल्ट्रेट, ये हमें मिलेगा ऊपर. मतलब ये हमें मिलेगा एसिड इनसोल्युबल फ्रैक्शन में. पण सर ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन मध्ये तर फक्त मॅक्रोमॉलिक्यूल आहे. मग तेच तर सांगतोय की लिपिड हा मायक्रोमॉलिक्यूल असून सुद्धा हा मॅक्रोमॉलिक्यूल सोबत सापडतो तुम्हाला इन ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन. क्यों? बिकॉज इट इज इंटेग्रल पार्ट ऑफ द सेल मेम्ब्रेन. और जब सेल को हम लोग क्रश करते तो सेल के अंदर के कंटेंट, न्यूक्लियर कंटेंट, साइटोप्लाज्मिक कंटेंट, वो फ्री हो जाते. पर जो मेम्ब्रेन्स रहती उसमें लिपिड पक्का रहता. तो वो आपको मिलने वाला है इन एसिड इनसोल्युबल फ्रैक्शन. अब ये डिस्कशन आगे होगा. अब ध्यान दीजिए, कॉन्सेंट्रेट प्लीज. बायो मैक्रोमॉलिक्यूल, देर इज one feature common to all these compound found in acid soluble pool. तो
ॲसिड सोल्युबल पूल म्हणजे फिल्ट्रेट. तर त्या फिल्ट्रेटमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. देर इज वन कॉमन feature to all compound found in a acid soluble pool. They have molecular weight ranging from 18 to 800 Dalton approximately. तो 18 ते 800 डाल्टन ज्यांचं मॉलिक्युलर वेट आहे ते पदार्थ कुठं सापडतात? ॲसिड सोल्युबल पूलमध्ये. So there is a one feature common to all those compounds found in a acid soluble pool. They have a molecular weight between 18 to 800 Dalton approximately. Acid insoluble fraction has only 4 type of organic compound. मग आता मी जे एक्सप्लेन केलं होतं तेव्हाच सांगितलं होतं की त्या ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शनमध्ये हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंडमध्ये काय काय असतं? तो सर तिथे असते प्रोटीन, पॉलिसेकराइड, न्यूक्लिक ॲसिड आणि लिपिड. पण लिपिड हा मॅक्रोमॉलिक्यूल नाही आहे, तरी तो ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शनमध्ये सापडणार. तो आता आपल्याला काय समजलं कि सर जो कुछ भी होगा इन एसिड सोल्यूबल पूल वो उसका वजन कम है 18 to 800 डाल्टन. द एसिड इनसोल्यूबल फ्रैक्शन हैज ओनली 4 टाइप ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड. देखो, प्रोटीन अ लॉन्ग पॉलीमर ऑफ अमीनो एसिड, न्यूक्लिक एसिड अ लॉन्ग चेन ऑफ न्यूक्लियोटाइड, पॉलीसेकराइड अगेन अ पॉलीमर अँड लिपिड. तो मी लिपिड 2 गोष्टीसाठी लक्षात ठेवायला सांगितलं. एक तर ते पॉलिमर नाही, त्याचं मॉलिक्युलर वेट 800 डाल्टनपेक्षा कमी आहे. मग ते असायला पाहिजे होतं इन ॲसिड सोल्युबल पूल, पण ते असते इन ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शनमध्ये असते, जरी मॉलिक्युलर वेट कमी असेल, क्योंकि इट इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ अ सेल मेम्ब्रेन. सो there is one feature common to all those compounds found in a acid soluble pool or filtrate. They have a molecular weight between 18 around to 800 Dalton approximately. Acid insoluble fraction has only 4 type of organic compound: protein, nucleic acid, polysaccharide, lipid. These classes of compound, with exception of lipid, have a molecular weight in range of 10,000 Dalton and above. So very, very important. These classes of compound, with exception of lipid सोडला तर, have a molecular weight in a range of 10,000 Dalton and above. For this very reason, biomolecule, that is chemical compound found in living organism, are of 2 type. आता काहीचं वजन 800 डाल्टनपेक्षा कमी आहे, काहीचं 10,000 डाल्टनपेक्षा जास्त आहे. म्हणून जे बायोमॉलिक्यूल आहे ते 2 प्रकारचे आहे, मायक्रोमॉलिक्यूल अँड मॅक्रोमॉलिक्यूल. सो फॉर दिस व्हेरी रिझन, biomolecule, that is chemical compounds found in living organism, are of 2 type. One, those which have molecular weight less than 1000 Dalton are referred to as micromolecule or simply biomolecule, while those which are found in acid insoluble fraction, कपड्याच्या वर, are called macromolecule or biomacromolecule. तो बायोमॅक्रोमॉलिक्यूल फक्त 3च आहेत: प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड, पॉलिसेकराइड. आणि लिपिड ॲक्च्युअली मायक्रोमॉलिक्यूल आहे, पण तरी तो ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शनमध्ये असतो. नाउ नेक्स्ट, द मॉलिक्यूल इन इनसोल्युबल फ्रॅक्शन with exception of lipid, underline,
molecules in acid insoluble fraction with the exception of lipid are polymeric substances. तो आता हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की द मॉलिक्यूल इन ॲसिड इन्सोल्युबल फ्रॅक्शन विथ एक्सेप्शन ऑफ लिपिड आर पॉलिमेरिक. फक्त लिपिड पॉलिमेरिक नाही, हा नीट क्वेश्चन आहे. आणि दुसरं इम्पॉर्टंट आपण अंडरलाईन केलं की these classes of compound with the exception of lipid have a molecular weight 10,000 and above. तो the molecules in insoluble fraction with the exception of lipid are polymeric. Then why do lipid whose molecular weight do not exceed than 800 Dalton came under acid insoluble fraction? That is, it is in a मैक्रोमोलिक्यूलर फ्रैक्शन और सेक्शन. इन तीनों के साथ वो क्यों है? तो उत्तर यह है, लिपिड्स आर इंडीड स्मॉल मॉलिक्यूलर वेट कंपाउंड्स. लिपिड्स आर इंडीड स्मॉल मॉलिक्यूलर वेट कंपाउंड and are not present only as such but also arranged into structure like cell membrane and other membrane, chloroplast membrane, mitochondrial membrane इसमें रहते. When we grind a tissue, we are disrupting the cell structure. जब हम पीसते हैं एनिमल टिश्यू को, प्लांट टिश्यू को, तो वो स्ट्रक्चर डिसरप्ट हो जाता. सेल मेम्ब्रेन एंड अदर मेम्ब्रेन्स आर ब्रोकन इनटू पीसेस. तो प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि बाकी ऑर्गनलच्या मेम्ब्रेन याचे तुकडे होऊन जातील. तो सेल मेम्ब्रेन एंड अदर मेम्ब्रेन आर ब्रोकन इनटू पीसेस एंड फॉर्म वेसिकल्स which are not water soluble. Therefore, this membrane fragment in form of vesicle gets separated along with acid insoluble pool and hence in macromolecular fraction. Lipids are not strictly macromolecule, but they are with macromolecule because they cannot be filtered. ॲसिड सोल्युबल पूल म्हणजे आता ॲसिड सोल्युबल पूलमध्ये कोण येतील? सर 1000 डाल्टन से छोटे जो पॉलीमेरिक नहीं है. तो एसिड सोल्युबल पूल रिप्रेजेंट रफली साइटोप्लाज्मिक कंपोजिशन. मैक्रोमोलिक्यूल फ्रॉम द साइटोप्लाज्म एंड ऑर्गेनल बिकेम अ पार्ट ऑफ ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन. तो पहा, जे कपमध्ये पडलं म्हणजे ॲसिड सोल्युबल पूल, त्याच्यात सायटोप्लाझमचे कंटेंट आहे. आणि जे फिल्टर नाही झालं, जे ॲसिड इन्सोल्युबल फ्रॅक्शनमध्ये आहे, मग त्याच्यामध्ये कोण आहेत? मॅक्रोमॉलिक्यूल्स. कुठले मॅक्रोमॉलिक्यूल्स आहेत? तो सर वो मैक्रोमॉलिक्यूल साइटोप्लाज्म वाले भी हो सकते और वो ऑर्गेनल वाले भी हो सकते. टुगेदर दे रिप्रेजेंट एंटायर केमिकल कंपोजिशन ऑफ लिव्हिंग टिश्यू और ऑर्गॅनिझम. म्हणजे मायक्रो अँड मॅक्रो. मायक्रो इन सोल्युबल, मॅक्रो इन इनसोल्युबल. फक्त लिपिडच एक एक्सेप्शन आहे. हेच एंटायर कंपोजिशन आहे ऑफ अ ॲनिमल टिश्यू or plant tissue. In summary, if we represent chemical composition of living tissue from abundance point of view and arrange class wise, we observe that water is most abundant chemical in a living organism. तो यदि हम इन ऑर्गेनिक कंपाउंड्स को डिसेंडिंग ऑर्डर में अरेंज करें, सो लार्ज टू स्मॉल, तो हमें मिलेगा कि वाटर सबसे अधिक है, रेंजिंग बिटवीन 70 to 90% असतं. तो अब ये टेबल हमें ध्यान से देखना है. सो सगळ्यात जास्त ॲव्हरेज कंपोजिशन ऑफ अ सेल, तो आपने
एक सेल का एवरेज कंपोजिशन देखना है। तो वाटर इज 70 to 90%, प्रोटीन इज सेकंड हाईएस्ट 10 to 15%. तो प्रोटीन असं लक्षात राहतं 10% to 15%. वॉटर तर लक्षात आहेच 70 to 90%. सो दुनिया में भी, पृथ्वी पर भी 71% वाटर है। तो वाटर 70 to 90%, प्रोटीन इज 10 to 15%. 3 नंबर लगता है न्यूक्लिक एसिड का। सो WPN, सो न्यूक्लिक एसिड आहे 5 ते 7%. अब अगला नंबर है कार्बोहाइड्रेट का, WPNC. सो वाटर किती आहे 70 to 90%, प्रोटीन 10 to 15%, न्यूक्लिक एसिड 5 to 7%, कार्बोहाइड्रेट 3%. उसके अगला नंबर है लिपिड का 2% एंड आयंस 1%. तो अगर मान के चलो 70% पानी, 15% प्रोटीन 85, 5% न्यूक्लिक एसिड 90 और कार्बोहाइड्रेट 3% 93, 2% लिपिड 95 और 1% आयन 96% के करीब पहुंच जाते, क्योंकि वाटर की रेंज है। सो वाटर 70 to 90%, प्रोटीन 10 to 15%, कार्बोहाइड्रेट 3%. ये सिक्वेंशियली नहीं है। कार्बोहाइड्रेट 3%, C3 सायकल लक्षात ठेवायचं, C3 सायकल, कार्बन 3%, लिपिड 2%, L2 लेक्चर 2, न्यूक्लिक एसिड 5 to 7%, आयन 1%. नाउ अभी बायो मैक्रोमोलिक्यूल का जिक्र हुआ, फाउंड इन एसिड इनसोल्यूबल फ्रैक्शन, प्रोटीन, न्यूक्लिक एसिड, पॉलीसैकेराइड. तो अब ये 3 टाइटल 1 by 1 आने वाले हैं। तो उसमें से हम लोग सिर्फ प्रोटीन को इंट्रोड्यूस करेंगे। तो बघा, आता एक जनरल इंफॉर्मेशन कि प्रोटीन जो किसी सेल में 10 to 15% रहता है, जो एक पॉलीमेरिक सब्सटेंस है, जो एसिड इनसोल्यूबल फ्रैक्शन में है, जो एक बायो मैक्रोमोलिक्यूल है, तो उसके बारे में हम लोग ये जानते कि प्रोटीन इज अ लॉन्ग चेन ऑफ अमीनो एसिड्स. तो ये अमीनो एसिड्स है, अब इनको जोड़ता कौन है? पेप्टाइड बॉन्ड. सो प्रोटीन्स आर लॉन्ग चेन ऑफ अमीनो एसिड. अब कोई भी नेचुरल प्रोटीन हो, अधिकतम 20 टाइप ऑफ अमीनो एसिड से वो बना है. इसका अर्थ ये नहीं होता कि हर प्रोटीन में 20 प्रकार के अमीनो एसिड मिलने ही चाहिए, पर अधिकतम उसके 20 प्रकार हो सकते. हमने इसके पहले भी बताया कि अमीनो एसिड जो है वो 2 प्रकार के हैं. जिसे हम बना सकते उनकी हमें जरूरत नहीं, तो दे आर नॉन एसेंशियल. जो 12 है जिन्हें हम नहीं बना सकते, हम फूड पे डिपेंड है, दे आर एसेंशियल, जिनकी संख्या 8 है. तो सर तुम्ही म्हणता की प्रोटीन जो असतो तो एक लॉन्ग चेन ऑफ अमिनो ॲसिड असतो आणि या अमिनो ॲसिड्सला कोण जोडतो? पेप्टाइड बॉन्ड. मग आता आपण 2 अमिनो ॲसिड काढू, समजा हा आणि हा. तो सर COOH
यानी R ग्रुप। अब हम दूसरा निकालते, ये वाला। सो दिस इज 1 and this is 2 suppose. So C NH2 COOH H and R। तो अब देखो, कार्बोक्सिल ग्रुप ऑफ वन अमीनो एसिड एंड अमीनो ग्रुप ऑफ अनदर अमीनो एसिड। तो एका अमिनो ॲसिडचा कार्बोक्सिल ग्रुप, दुसऱ्याचा अमिनो ग्रुप। आता याच्यातनं इकडचा H2 आणि इकडचा O डिलीट होईल। सो H2O इज डिलीटेड। तो अब ये बन जाता है पेप्टाइड बॉन्ड। तो पेप्टाइड बॉन्ड किसके बीच में बनता? अमीनो ग्रुप ऑफ वन एंड कार्बोक्सिल ग्रुप ऑफ अनदर। वाटर मॉलिक्यूल इज डिलीटेड। तो ये जो लॉन्ग चेन रहती है अमीनो एसिड की, सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10, तो इसके ये जो लेफ्ट हैंड है माने शुरुआत, इसको एन टर्मिनल बोलते, और जो ये 10वां है लास्ट वाला, इसे सी टर्मिनल बोलते। मग लक्षात ठेवा, लेफ्ट साइडला एन, राइट साइडला सी। एन सी नेशनल कैपिटल। अब यहां पर हम लोग इंट्रोडक्शन में क्या दिया वो देखते। प्रोटीन आर पॉलीपेप्टाइड्स। प्रोटीन्स आर पॉलीपेप्टाइड्स। क्यों? तो देखो, अगर 1 2 3 4 और 5 अमीनो एसिड का प्रोटीन है, सो 1 2 3 4 5 अमीनो एसिड्स आहे, तर पेप्टाइड बॉन्ड किती? 1 2 3 4। तो नंबर ऑफ पेप्टाइड बॉन्ड इज 1 लेस दॅन अमीनो ॲसिड। समजा मी म्हटलं ऑक्टापेप्टाइड, ऑक्टापेप्टाइड, तर काय समजलं? तर सर ऑक्टापेप्टाइड माने 8 पेप्टाइड बॉन्ड, म्हणजे 9 अमीनो ॲसिड होतील। सो प्रोटीन्स आर पॉलीपेप्टाइड, they are linear chain of amino acid linked by peptide bond shown in 9.3, जो आगे आएगी फिगर। Each protein is a polymer of amino acid. As there are 20 type of amino acid, example alanine, cysteine, proline, tryptophan, lysine, etc. A protein is heteropolymer and not a homopolymer. तो देखो, ये इम्पॉर्टंट आहे की प्रोटीनमध्ये 20 प्रकारचे अमिनो ॲसिड असतात आणि ते वेगवेगळे असतात, जसं ॲलेनिन, सिस्टीन, व्हॅलिन, प्रोलिन, ट्रिप्टोफॅन, लायसिन। तो इट्स अ हेटेरोपॉलिमर एंड नॉट अ होमोपॉलिमर। जैसे सेलुलोज या ग्लाइकोजेन, इसमें सिर्फ शुगर्स है म्हणजे ग्लुकोज है, तो इट इज अ होमोपॉलिमर। पण इथे असं नाही आहे, इट इज अ हेट्रोपॉलिमर। सो ध्यान में रखो, ये नीट क्वेश्चन है। सो प्रोटीन आर पॉलीपेप्टाइड, they are linear chain of amino acid linked by peptide bond as shown in figure 9.3. Each protein is a polymer of amino acid, a long chain of amino acid. As there are 20 type of amino acid, for example alanine, cysteine, proline, tryptophan, lysine, a protein is a heteropolymer and not homopolymer. A homopolymer has only one type of monomeric unit repeating n number of time. This information about amino acid content is important as later in your nutrition lesson you will learn that
certain amino acids are essential for our health and they have to be supplied through our diet. Hence, dietary proteins are source of essential amino acid. Therefore, amino acids can be essential, जो मैंने 8 कहा, एंड नॉन एसेन्शियल जो 12 आहे. तो सर नॉन एसेन्शियल म्हणजे ते आपणच बनवतो, आपल्याला गरज नाही. एसेंशियल माने हम नहीं बना सकते, तो बाहर से हमको लेना पड़ेगा. द लॅटर आर म्हणजे नॉन एसेन्शियल आर दोज विच अवर बॉडी कॅन मेक, व्हाईल वी गेट एसेन्शियल थ्रू अवर डाएट और फूड. प्रोटीन्स कॅरी आउट मेनी फंक्शन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ते तर आपल्याला माहिती आहे कि हर बायोकेमिकल रिएक्शन को एंजाइम चाहिए पर्टिकुलर, और एंजाइम हमेशा रहता प्रोटीन, सिर्फ एक को छोड़ के. राइबोजाइम ये अकेला एक एंजाइम है जो आरएनए है, राइबोसोमल आरएनए, राइबोन्यूक्लिक एसिड है, बाकी सारे प्रोटीन्स है. सो प्रोटीन कैरी आउट मेनी फंक्शंस इन लिविंग ऑर्गेनिज्म. सम आर some transport nutrient across the cell membrane. तो जैसे कि ये सेल मेम्ब्रेन है, सो फॉस्फोलिपिड्स. तो त्याचे हे पोलर हेड्स आहेत विच आर वॉटर लविंग, आणि याचे जे इंटीरियर टेल्स आहे त्या हाइड्रोफोबिक आहे, दे हेट वाटर. तो हमें कुछ चीज़ों को अगर अंदर ले जाना है सेल के, सो दिस इज इनर साइड, दिस इज आउटर साइड, ये मेम्ब्रेन है, या हमें कुछ चीज़ों को बाहर ले जाना है, तो पोलर मॉलिक्यूल्स का ट्रांसपोर्ट नहीं होगा, म्हणजे वाटर लविंग सब्सटेंसेस इन एंड आउट नहीं जाऊ शकत. तो इसके लिए यहाँ पर कुछ ट्रांसपोर्ट प्रोटीन्स रहते जिसके अंदर से आना जाना हो सकता. तो प्रोटीन कैरी आउट मेनी फंक्शंस इन लिविंग ऑर्गेनिज्म. सम ट्रांसपोर्ट न्यूट्रिएंट अक्रॉस सेल मेम्ब्रेन, सम फाइट इन्फेक्शियस ऑर्गेनिज्म म्हणजे अँटीबॉडीज, सम आर हार्मोन्स जैसे इंसुलिन, ग्लूकागॉन, सम आर एंजाइम्स. तो यहां पर सबसे इंपॉर्टेंट एक टेबल दिया है, सम प्रोटीन एंड देयर फंक्शन, और हर साल इस पे क्वेश्चन रहता. दिस इज VIP, सो व्हेरी इंपॉर्टंट पार्ट. जसं आपण पाहिला सेकंडरी मेटाबोलाइटचा टेबल, पिगमेंट्स, कॅरोटिनॉइड, अँथोसायनिन किंवा अल्कलॉइड म्हणजे मॉर्फिन आणि कोडेन, किंवा ड्रग्स रायसिन आणि ॲब्रिन. तो आई एम सॉरी, रायसिन ॲब्रिन आर टॉक्सिन. ड्रग्स जैसे विनब्लास्टिन, कुर्कुमिन एटसेट्रा. तो हाई टेबल तेवढाच महत्वाचा आहे, पाठच करा. कोलाजेन ये प्रोटीन है इंटरसेलुलर ग्राउंड सब्सटेंस. तो अगर ये सेल्स है तो इनके बीच में जो धागे हैं सो ये धागे हैं कोलाजेन. तो इंटरसेलुलर ग्राउंड सब्सटेंस इज कोलाजेन. ट्रिप्सिन नावाचं प्रोटीन काय आहे सर? एन्झाईम. तो आठवा एक डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे विच इज कायमोट्रिप्सिनोजेन टू ट्रिप्सिन कन्वर्टेड बाय एंटेरोकायनेज. मग तिसरं आहे इन्सुलिन, जे की हार्मोन आहे. मग सर हे तर तसंच लक्षात राहतं की कोलाजेन प्रोटीन जो है वो इंटरसेलुलर ग्राउंड मटेरियल है. ट्रिप्सिन प्रोटीन काय आहे?
डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे. इन्सुलिन काय आहे? हार्मोन आहे. अँटीबॉडीज, दिस प्रोटीन फाईट अगेन्स्ट इन्फेक्शियस एजंट, हेही लक्षात राहते. नंबर 5, रिसेप्टर प्रोटीन. सेन्सरी रिसेप्शन, स्मेल, टेस्ट, हार्मोन. तुम्हाला माहिती आहे की सेलवरती हार्मोन रिसेप्टर्स असतात, तर तेही प्रोटीन आहे. किंवा सेन्सरी रिसेप्शन ऑफ स्मेल, नसल इपिथिलियममध्ये टेस्ट पॅपिलीमध्ये ते रिसेप्टर प्रोटीन्स आहे. आणि खूप वेळा हा नीट क्वेश्चन आहे, GLUT4, इट इनेबल ग्लुकोज ट्रान्सपोर्ट इनटू द सेल. म्हणजे हा मेम्ब्रेन प्रोटीन आहे जो ग्लुकोजला आतमध्ये येऊ देतो. सो GLUT4, सो ग्लुकोज ट्रान्सपोर्ट, सो इट इनेबल द ग्लुकोज ट्रान्सपोर्ट इनटू द सेल. मग आता इंटरसेल्युलर ग्राउंड सबस्टन्स इज कोलाजेन, मोस्ट अबंडंट प्रोटीन इन एनिमल. जसं रुबिस्को इज इन प्लांट एज वेल एज यूनिवर्स. मतलब संसार में अगर सबसे ज़्यादा कोई प्रोटीन या एंजाइम है तो वो रुबिस्को है. और अगर प्राणी में सबसे ज़्यादा पूछा तो इट इज कोलाजेन. तो इंटरसेल्युलर ग्राउंड सब्सटेंस कोलाजेन, एंजाइम का एग्जाम्पल दिया ट्रिप्सिन, हार्मोन का इंसुलिन, फाइट इन्फेक्शियस एजेंट एंटीबॉडीज, सेंसरी रिसेप्शन ऑफ स्मेल, टेस्ट, हार्मोन एटसेट्रा, दे आर रिसेप्टर प्रोटीन. वन हु इनेबल द ग्लूकोज ट्रांसपोर्ट, GLUT4. तो in protein, we have said proteins are polypeptide. They are linear chain of amino acid linked by peptide bond. Peptide bond कोणामध्ये बनतो? एकाचा NH2 आणि दुसऱ्याचा COOH, as shown in a figure 9.3. Each protein is a long chain polymer of amino acid. As there are 20 type of amino acid, alanine, cysteine, proline, tryptophan, lysine, a protein is a heteropolymer, not homopolymer. So, protein is a heteropolymer and not homopolymer. A homopolymer has only one type of monomeric unit n number of time, say glycogen, say cellulose. This information about amino acid content is important in later nutrition lesson. You will learn that certain amino acids are essential for our health and they have to be supplied through our diet. Hence, dietary proteins are the source of essential amino acid. Therefore, amino acid falls in two categories, essential and non-essential. The non-essential are those which our body can synthesize, while essential amino acids are supplied to diet and food. Protein carry many important functions in living organism. Some transport nutrient across the cell membrane called membrane protein. Some fight infectious organism, so they are antibody. Some are hormone, insulin. Some are enzyme, say trypsin. Etc. Now see, collagen is most abundant protein in animal world and ribulose biphosphate carboxylase oxygenase म्हणजे रुबिस्को is most abundant protein in plant as well as whole biosphere. So यहाँ पे अब हम लोग जंप करने वाले हैं अगले लेक्चर में. अब बीच में पॉलीसैकेराइड आ गए, फिर न्यूक्लिक एसिड आएगा और बाद में वापस एक बार प्रोटीन टाइटल आएगा.
तो हम लोग ऐसा करेंगे कि प्रोटीन की इंफॉर्मेशन तो हमने ले ली, हम लोग उस टाइटल पे अगले लेक्चर में जाएंगे प्रोटीन के।